महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. व्यासपीठावरती बसलेले आणि या कार्यक्रमाला सिद्धेशच्या पाठीवरती थाप देण्यासाठी दिल्लीहून कामं अर्धवट सोडून इथं आलेले, ज्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवली, ते आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय गजाभाऊ वायकरजी, माझे मित्र आत्ताच नुकतेच उपसभापती झाले आणि मला अतिशय आनंद झाला. संबंध महाराष्ट्राने पाहिलं, अन्यायाला वाचा फोडणारे आणि न्याय देणारे एकनाथजी शिंदेच असू शकतात. ते आमचे सचिन भाऊ, ज्यांना उपसभापती बनवलं, आमच्या मनशाताई, या आमच्या सगळे साहेब, सगळ्या साहेबींनी, बांधवांनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज अतिशय आनंद झाला. आपल्या मुलाची जेवढा पाठ चोपटली जाते तेवढा सगळ्यात आनंद हा त्याच्या बापाला होत असतो, वडिलांना होत असतो. आज मला अतिशय आनंद झाला, समाधान झालं. असं एक म्हण आहे बघा, बाल सवाई बेटा. कदाचित जे काम मलाही जमलं नाही ते काम सिद्धेश आणि योगेशच्या माध्यमातून चाललंय. खूप आनंद होतोय. मी अधिक बोलणार नाही, फक्त एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जन्म दिला तेवढा 80% समाजकारण आणि 20% राजकारणी भूमिका घेतली होती. हो देखील त्यावेळेला देखील अगदी कुठल्या पेशंटला व्यक्त हवा असेल तर सगळ्यात आधी तर धावून जायचा तो शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक असायचा, हे मला सांगायला हवंय. आणि आज एक म्हण अशी आहे, सरकारी काम आणि 6 महिने थांब. हा अनुभव आपला अनेक वर्ष येत होता, पण या सगळ्या विभागाचे विभाग प्रमुख सिद्धेशजी कदम यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दरवाजामध्ये येतोय, आपल्या घरी येतोय, हे दाखवून दिल्याबद्दल मी सगळ्या शिवसैनिकांचे, विभाग प्रमुखांचे, महिला विभाग प्रमुखांचे मनापासून आभार मानेन. सगळ्यांना धन्यवाद देईन. आणि शिंदे साहेब, एक गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे की खूप मोठं काम 20,000 मुलांच्या पाठीवरती थाप पाडण्याचं काम सिद्धेशच्या माध्यमातून चाललंय. पण त्यासोबत नुकतेच आता ज्या घटना घडत आहेत देशामध्ये, गेल्या 15-20 वर्षापासून त्या नीटच्या परीक्षा हे पेपर फुटले जात आहेत. हे काय मोदींच्याच काळामध्ये होते असा भाग नाही. यामुळे देखील राजकारण आणलं गेलं. माझी आपला विनंती आहे, जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील असतील शोधून काढा आणि सगळ्या अधिकाऱ्यांना जे या मुलांच्या जीवनाशी खेळतात त्या सगळ्यांना फाशी देऊन टाका. फाशी देऊन टाका. सगळ्यांना आवश्यक आहे, गरजेचं आहे. 10वीचे अधिकारी फाशी गेले ना, पुन्हा कुठला पेपर लीक होणार नाही. आज मुलांनी आत्महत्या केल्या साधी गोष्ट नाही, पण या बाबत देखील हे शासन किती गंभीर आहे हे आपल्याकडून पाहायला मिळेल. शिंदे साहेब, आपण आज मला वाढदिवसाची एक चांगली भेट दिली, खूप मोठी भेट दिली. मी बोलणार नाही तर आपण सांगा ते. मी तुम्हाला खूप धन्यवाद देईन. आणि नेता कसा असावा, नेता कसा असावा तर बाजूला बसल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देखील कोट्यावधी रुपयाचा विकास देऊ शकतो असा नेता फक्त एकच आपल्याला पाहायला मिळतोय, तो एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.